तरीही आज ह्या रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की एवढे खड्डे आहेत, म्हणजे आम्ही मोजून काढले तर लाखो निघतील. तर जो टेंडर प्रोसेस आहे तर ते टेंडर प्रोसेसमध्ये मेन ट्रान्सपरन्सी तुम्ही आणायला पाहिजे. चांगल्या कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही ठेकेदारांना हा रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला पाहिजे आणि त्यानंतर जे खड्डे आम्हाला खड्डेमुक्त घोडबंदर आणायचं आहे. त्यासाठी जेव्हा ही खड्डे दुरुस्ती असतं, दुरुस्तीमध्ये नेहमी तात्पुरता उपाय असतो, एका दिवसात ते खड्डे परत बुजून जातात. मग तेव्हा तुम्ही कायमस्वरूपी उपाययोजना का काढत नाही? आपण इंडियाला एवढं डेव्हलप बोलतो की वी आर इन द टॉप 4 कंट्रीज फायनान्स वाईज, तरी आपल्याला आजही खड्ड्यांवरून जावं लागतंय आणि आजही आपण निवडणूक त्याच्यावरच लढवतो की हमको रस्ता दो. का आम्हाला चांगले रस्ते देत नाही? आणि कुठलाही देश ग्रेट बनतो जेव्हा त्याचे रस्ते ग्रेट असतात. यू मेक अ कंट्री ग्रेट बाय हॅव्हिंग ग्रेट रोड्स. तर तुम्हाला इंडियाला ग्रेट बनवायचं तर पहिले चांगले रस्ते द्या, मला खड्डेमुक्त द्या. छोटे मुलं जे आहेत शाळेत पोचत नाहीत टायमावर, त्यांची स्कूल बस अडकली असते, आम्ही सगळे गाडीत अडकलो असतो, आम्ही बायका आहेत, आम्ही वॉशरूमला पण जाऊ शकत नाही. हा पण मोठा प्रश्न आहे. तर ह्याच्यावर का कोण उपाययोजना काढत नाही? आम्हाला मोठा प्रश्न आहे की एक पॉलिटिकल विल इज लॅकिंग इन इंडिया अँड इन आवर स्टेट. महाराष्ट्र आपण बोलतो, पण आहोत का आपण महाराष्ट्र? हा प्रश्न पडायला पाहिजे सगळ्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला, सगळ्या